आजच्या या बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित पूज्य भंते कारुणिकजी, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले अष्टमंगलम फाउंडेशनचे संचालक चेअरपर्सन आदरणीय खडसे साहेब, खडसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या महान व्यक्तींचा आपण सत्कार केला ते श्याम चोपडे सर, अनिल रावत सर, आणि हे ठिकाण जे आपण सर्वजण या बुद्धांच्या प्रतिमेसमोर बसलेले आहोत, ते बुद्धांची प्रतिमा या ठिकाणी दान देणारे आदरणीय संजय कांबळे सर, वासेकर साहेब, राहुलजी कांबळे, या सर्व आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या सर्वांचं मी अष्टमंगलम पर्यावरण संरक्षक मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो. या ठिकाणी जसं भंतेजींनी सांगितलं का जीवनात पुण्य अर्जन कसं करायचं, आपल्याला एखादी गोष्ट सातत्य कसं करता येते, त्याचं सातत्य कसं टिकून ठेवता येईल, तर त्याचाच एक धागा म्हणून या ठिकाणी आपण पर्यावरणाचं काम करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या परीनं ज्या पद्धतीनं शक्य होईल झाडं लावण्याचा प्रयत्न करतो. आणि हे या जगासमोर असणारी सगळ्यात भीषण समस्या आहे. भविष्यात पर्यावरणाची समस्या या जगासमोरील सगळ्यात भीषण समस्या आहे. आपल्या परीनं कोणत्याही निमित्तानं तुम्ही झाड लावलं पाहिजे, ते जगवलं पाहिजे. भलेही या ठिकाणी तुमचं येणं शक्य नसणं होतं, तुम्हाला ज्या ठिकाणी शक्य होते त्या ठिकाणी तुम्ही झाड लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आज ज्यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यासाठी उपस्थित झालो त्यांना महाकारुणिक असे म्हणतात. आणि महाकारुणिकचा अर्थच असा आहे की आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांची करुणा मानवासोबतच या जीवसृष्टीत सगळे प्राणी आहेत त्यांच्यावर आहे. झाड अशी गोष्ट आहे का जे एक जर झाड मोठं झालं तर त्याच्यावर पशूंनाही फायदा होते, पक्ष्यांनाही फायदा होते, मानवांनाही फायदा होते, सर्वांना त्याचा फायदा होते. आपण पर्यावरणाचं काम एक बुद्धिस्ट तत्वज्ञान मानणारे असल्यामुळं आपण ते केलं पाहिजे. आजच्या या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मी हेच अपेक्षा करतो. यावर्षी पण या ठिकाणी पुन्हा 500 झाड लावण्याचा संकल्प 500 झाड लावण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केला आहे. या संकल्पामध्ये आपण आपल्या पद्धतीने जे कोणतं सहकार्य करतात, तुम्ही आम्हाला झाडाचे खड्डे खोदून देऊ शकता, झाडं देऊ शकता, तुम्हाला जे कोणतं शक्य होत असेल त्या आपण प्रयत्न करावं. आपल्याला जे कोणतं शक्य होतं, कोणी 1 झाड द्या, कोणी 2 द्या, कोणाला नाही देणं होत मदत करू शकता, श्रमदान करू शकता, त्या पद्धतीने तुम्ही मदत करा. यावर्षी 6 जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. आणि या कार्यक्रमाला यावेळेस आपले प्रयत्न राहील का जिल्हा प्रशासनाचे जे प्रशासकीय अधिकारी लोक आहेत ते या ठिकाणाशी परिचित होईल. हे असं ठिकाण आहे की या ठिकाणी 2 स्वरूपाचे आपण काम करू शकतो. मृदा आणि जलसंवर्धन ह्या ज्या आजच्या काळाच्या सगळ्यात भीषण समस्या, या दोन्ही समस्येवर आपण या ठिकाणी काम करू शकतो. स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं आपण ते कोणत्या प्रकारे चांगलं करता येईल आणि त्याचा फायदा सर्वांना कोण्या प्रकारे देता येईल प्रयत्न करू. आपण सर्व अष्टमंगलम पर्यावरण संरक्षण मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद देतो. पूज्य भंते कारुणिकजी यांना पुन्हा जीवार वंदन करतो आणि सर्व पाहुणे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं सुद्धा धन्यवाद व्यतीत करतो. आणि सर्वांना पुनश्च बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि एक विनंती राहील का सर्वांनी भोजन ग्रहण करूनच आपल्या घरी जा. धन्यवाद.